नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बटाट्याचा आणि चीजचा पराठा बनवणार आहोत. मुलांच्या भाषेत म्हणायचं झालं तर आलू चीज पराठा. हा आलू चीज पराठा मुलं आवडीने खातात. तुम्हाला जर स्कूलमध्ये टिफिनसाठी द्यायचं असेल किंवा सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा. तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण भरपूर सारण घालून बनवलेला हा पराठा आहे. चवीला अप्रतिम लागतो आणि कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. खूप छान असा पराठा बनतो, चवीला छान लागतो आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. बटाट्याचा पराठा तर आपण बनवतच असतो, परंतु थोडासा टेस्टी करायचा म्हणून त्यामध्ये आपण थोडंसं चीज घातलेलं आहे. टम्म फुगणारा आणि मऊसूत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा पराठा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही इथे पाहू शकता मी इथे 5 बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्ही कुकरमध्येही बटाटे उकडून घेऊ शकता किंवा असं पातेल्यामध्ये किंवा एका भांड्यामध्ये गॅसवरती ठेवून बटाटे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे आपली शिजते तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. पराठ्याला कसं आहे, थोड्या वेळासाठी कणिक जर भिजवली तर पराठे छान असे मऊसूत होतात. म्हणून इकडे बटाटे शिजत आहेत तोपर्यंत कणिक भिजवून घेऊया. 2 ते 3 वाट्या मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. मला चपातीसाठी पण लागणार होतं म्हणून मी पराठ्यासाठी आणि चपातीसाठी एकदमच मळून घेणार आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवतो तशा पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं. पीठ भिजवत असताना थोडंसं जाडसर भिजवून घ्यायचं म्हणजे पराठे छान असे लाटताही येतात आणि मऊसूत राहतात. पीठ छान असं भिजवून झालेलं आहे आणि 10 ते 15 मिनटासाठी ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. पीठ आपलं भिजतंय तोपर्यंत आपण बटाटे सोलून आपल्याला सारणाची तयारी करायची आहे. आपण सारण बनवून घेऊया. पराठ्यासाठी लागणारी कणिक भिजत्या आणि बटाटे पण आपली छान अशी शिजलेली आहेत. बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड घातलेले आहे, 1 चमचा जिरेपूड घातलेली आहे. तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडचा तो संपलेला म्हणून मी घातलेला नाही, पण नेहमी मी चाट मसाला वापरते. चवीला छान लागतात पराठे. कसुरी मेथी घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, खूप सारी कोथिंबीर घालायची आहे, 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत. तुम्हाला जर पराठे आणखी चवदार जर बनवायचे असेल तर थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळू शकता, परंतु मी त्यामध्ये लिंबू पिळलेलं नाही. अर्धा चमचा त्यामध्ये गरम मसाला घातला आणि चीज तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात त्यामध्ये चीज घालायचं आहे, जेवढं चीज आवडतं तेवढं त्यामध्ये तुम्ही घालू शकता. माझ्याकडे 2च क्यूब शिल्लक होत्या म्हणून मी तेवढंच त्यामध्ये किसून घेणार आहे. चीज त्यामध्ये किसून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं घालू शकता तुम्ही चीज. चीज आपलं किसून झालेलं आहे. आता ते सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. सारण खूप छान असं पाहता क्षणी खावंसं वाटेल अशा पद्धतीने सारण झालेलं आहे. पराठे पण छान चवीला लागतात. अशा पद्धतीने बनवून बघा. सारण कसं एकजीव होण्यासाठी सर्व एकत्रित व्यवस्थितरित्या मिक्सिंग करून घ्यायचं म्हणजे पराठे लाटताना फाटणार नाहीत आणि पराठे छान टम्म फुगतील. म्हणून थोडंसं एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून. परंतु हे सगळं करत असताना मी हळद विसरलेली आहे म्हणून मी आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. माझ्याकडे चाट मसाला नव्हता म्हणून मी थोडासा हिंग घातलेला आहे. तुम्ही पराठ्यामध्ये हिंगही घाला, चवीला छान लागतात पराठे. सारण छान असं एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत. कणिक पण छान अशी भिजलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता. थोडीशी मी अशी मळून घेतलेली आहे अशा पद्धतीने म्हणजे पराठे छान होतात. कणिक आपली तयार आहे. आता आपण पराठे लाटून घेऊया. एक लहानसा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या आकारात बनवायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे कणकेचा. त्यामध्ये आपल्याला आता सारण घालायचं आहे. सारण भरपूर घालायचं. भरपूर सारण घालून केलेले पराठे छान होतात, चवीला लागतात, खावेसे वाटतात. मोदकासाठी जशी आपण पारी बनवतो त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने पराठ्यासाठी भरपूर असं सारण घ्यायचं आहे आणि मोदकाला किंवा पुरणपोळीसाठी ज्या पद्धतीने आपण सारण भरून घेतो त्या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता आणि सर्व बाजूने एकत्रित कडा छान अशा दुमडून घ्यायच्या आहेत आणि कणकेचा जर भाग शिल्लक राहिला तर तो एका साईडने काढून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता. भरपूर सारण घातलेलं आहे.
अशा पद्धतीने कडा दुमडून घ्यायच्या. जास्तीचा भाग जर कणकेचा असेल तर तो काढून घ्यायचा. माझा काही जास्त शिल्लक राहिला नव्हता मग मी काढलेला नाही. आणि थोडंसं पीठ लावून आता आपण छान असे पराठे लाटून घेऊया. पराठे लाटत असताना हलक्या हाताने लाटायचे म्हणजे पराठे फाटत नाहीत. दोन्ही साईडने पीठ लावलेलं असते त्यामुळे पराठे सहजरित्या लाटता येतात आणि ते पोळपाटाला चिकटत नाहीत. तुम्ही ते पाहू शकता. एकसारखे गोलाकार आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि कुठेही पराठा फाटलेला नाही. भरपूर सारण घालून केलेले पराठे आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीने गोलाकार सर्व बाजू एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत. हलक्या हाताने पराठे लाटले की छान होतात. पराठा लाटून होतोय तोपर्यंत गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झालेला आहे. पराठा पण छान असा लाटून झालेला आहे. आपण तो भाजून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे पराठा चिकटणार नाही. एका बाजूने पराठा भाजल्यानंतर दुसऱ्या त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. तुम्ही इथे तूप वापरू शकता, बटर वापरू शकता किंवा तेल वापरू शकता. मी इथे तेलच वापरलेलं आहे. दोन्ही बाजूनी पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता सर्व बाजूनी पराठा एकसारखा टम्म असा फुगलेला आहे. सर्व सारणाचे आपल्याला अशा पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आहेत. चवीला अप्रतिम लागणारा असा चीज आणि बटाट्याचा पराठा आहे. तुम्ही बनवून बघा. तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा असेही खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. मुलं आवडीने खातात. सकाळी नाश्त्यासाठी किंवा तुम्हाला जर टिफिनसाठी बनवायचे असेल तर अशा पद्धतीने बनवून बघा. खूप छान बनतात. हे पराठे एकदम मऊसूत होतात आणि तुम्ही ते पाहू शकता. सारण काठोकाठ गेलेलं आहे आणि भरपूर सारण घालून केलेला हा पराठा आहे. कडेपर्यंत सारण तुम्ही इथे पाहू शकता. सारण कडेपर्यंत गेलेलं आहे. पराठा खूप छान असा झालेला आहे. पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.